या क्षणी गुरुला स्मरण करून आपण आजच्या सेवेला सुरुवात करूयात. तया महेंद्रादी पदे करिताती वाट वधे आणि वृद्धी सिद्धींची द्वंद्वे पडोनी जाती. तर ही जी वाट आहे, जी अंतर गाभाऱ्यापर्यंत नेते, ज्या गाभाऱ्यामध्ये विठ्ठल उभा आहे, ज्या गाभाऱ्यामध्ये परमात्मा वास करतो आहे, ज्या वाटेवरती वृद्धी सिद्धी हात जोडून उभा टाकलेल्या आहेत आणि जिथं पोहोचल्यानंतर सारं द्वंद्व मिटून जातं, तर त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज आपल्याला इशारा करतायत. तया महेंद्रादी पदे करिताती वाट वधे आणि वृद्धी सिद्धींची द्वंद्वे पडोनी ठाती. त्या ठिकाणी नामस्मरणाने, गुरुच्या स्मरणाने आपली स्थितप्रज्ञा, आपण मुमुक्षु होतो आणि मिळालेल्या निर्ध्यास आपण कशा प्रकारे साध्य करू शकतो, याचं सगळ्यात उत्तम स्थान आपल्याला प्राप्त होतं. काम क्रोधांचे विलग उठावती अनेग आणि शून्येसी आंग झुंजवावे की. याचा आपण सराव करू शकतो की कशा प्रकारे काम आणि क्रोध हे उत्पन्न होतात. ज्यावेळेस आपल्यामध्ये क्रोध निर्माण होतो आणि त्यावेळेस जर आपण जागृत होऊन त्या क्रोधाकडे लक्ष दिलं, तर तो क्रोध आपोआप स्थिर होतो. तर क्रोधापासून उत्पन्न होणारे जे दुःख आहे, त्या दुःखापासून आपण वाचू शकतो. तर त्यासाठी आपल्याला छोटे छोटे कर्म करताना जागरूक राहण्याची सवय लावून घेणं गरजेचं आहे. एका ठिकाणी तुकाराम महाराजाचा अभंग आहे की उठता बसता हरी बोला, भांडता कांडता हरी बोला. हरी बोला म्हणजे स्मरण ठेवा, जागरूकता ठेवा की तुम्ही कोणतं कर्म करतात. तर या छोट्या छोट्या कर्मामध्ये तुकाराम महाराज कशासाठी सांगतायत की आपल्याला जागरूकता ठेवणं गरजेचं आहे. कारण जर आपण छोट्या छोट्या कर्मामध्ये जर जागरूकता ठेवली नाही, तर आपण जे काम, क्रोध, ईर्ष्या, जे मोठे मोठे शत्रू आहेत, त्या शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी आपल्याला आपला पाया मजबूत करावा लागतो. आणि ते पाया मजबूत करण्यासाठी आपल्याकडे चांगल्या प्रकारची स्मरणशक्ती, चांगल्या प्रकारची जागरूकता ही आपल्यामध्ये निर्माण करणं आवश्यक आहे. आणि ती जागरूकता मनुष्य प्राणी निर्माण करू शकतो. पण त्यासाठी त्याला रोजचे जी कर्म आहेत ते जागरूकपणे करावे लागतील. मग अशा प्रकारे जागरूकता वाढल्यानंतर एक अंतर गाभाऱ्यामध्ये एक शून्य व्यापक व्हायला लागतं, एक ब्रह्म उतरायला लागतं, परमात्मा हळूहळू आपल्या अंतःकरणामध्ये यायला लागतो. आणि त्या ठिकाणी जे मूळ स्वरूप आहे, जे कामक्रोधांच्या पलीकडे आहे, सुखदुःखांच्या पलीकडे आहे, जी स्थितप्रज्ञ अवस्था आहे, ती अवस्था आपल्याला प्राप्त होते. मग ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज काय वर्णन करतात. तहाने तहानची पियावी, भुकेलिया भुकची खावी, अहोरात्र व्हावी मवा वारा. मग ती अवस्था
प्राप्त झाल्यानंतर तहानच जणू तहान पीत आहे, भूकच जणू भूक खात आहे. अहोरात्र व्हावी मबावा वारा. म्हणजे त्या ठिकाणी द्वंद्व राहत नाही. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज यातून सांगण्याचा प्रयत्न करू लागलेले आहेत. उनी देहाचे पहुडणे, निरोधाचे वेल्लावणे, झाडाशी साजणे चाळा वेगा. म्हणजे देहाबद्दल एक उदास भाव त्या साधकाचा निर्माण होतो. तो देहामध्ये नसल्याप्रमाणे वागत असतो, कारण त्यांनी इतकी जागरूकता, इतकं स्मरण केलेलं असतं, मृत्यूचं असो, गुरुचा असो, की तो या जगतातल्या नाशवंत गोष्टीशी इतका खोलवर त्याने अनुभव घेतलेला असतो, की तो भूतकाळामध्ये पाहतो की किती जण असे आलेले आहेत आणि किती जण असे गेलेले आहेत, आणि किती जण असे येणार आहेत आणि किती जण जाणार आहेत. मग असा सारखा विचार करून तो एक पक्क आपल्या हृदयामध्ये गाठ बांधून ठेवतो की हे सर्व नाशिवंत आहे. आणि मग हे समजल्यानंतर तो त्या परमात्म्याची खोज करतो, शोधतो परमात्म्याला, आणि त्याला तो परमात्मा ते जे स्वतःचं मूळ स्वरूप आहे, जे सर्वांचं मूळ स्वरूप आहे, जे जन्माच्या अगोदर आणि मृत्यूच्या नंतर होतं, त्याशी तो एकरूप होतो. मग ते एकरूप झाल्यानंतर ते देहात असला काय नसला काय एकसारखाच, अशा प्रकारे त्याची अवस्था होते, असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. शीत वेढावे, उष्ण पांगुरावे, वृष्टीची आसावे घरांतू. मग अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्याला शीत कळत नाही, त्याला उष्ण कळत नाही, कारण तो या गोष्टीचा विचारच करत नाही. त्यापासून तो खूप दूर गेलेला असतो, या शरीरापासून तो अलिप्त झालेला असतो. त्यामुळे जे शरीराला जे भोग असतात किंवा सुखदुःख असतात त्याची त्याला भान नसतो. त्याचं चित्त सतत त्या अंतःकरणातल्या स्वानंदाशी एकरूप झालेलं असतं. किंबहुना पांडवा हा अग्निप्रवेशू नीचनवा, भाता रेविन करावा तो हा योगू. तर हे अर्जुना, हा जे योग आहे, हा योग तर फार कठीण आहे, पण असाध्य नाहीये, साध्य योग आहे. आणि हा जो योग आहे तो अंतर्योग आहे. हे जे अध्यात्म आहे, हे जे आत्मज्ञान आहे, ते स्वतःशीच प्रश्न विचारल्यासारखे आहे. कारण आत्मज्ञानाचं उत्तर किंवा परमात्मा आहे किंवा नाही याचं उत्तर आपण बाहेर शोधू शकत नाही. जर बाहेर शोधलं गेलं असतं तर आतापर्यंत सगळ्यांनाच उत्तर त्याचं मिळालेलं असतं. तरी आत्मज्ञान एक अशी गोष्ट आहे की जे आपल्याला स्वतःशीच प्रश्न विचारावे लागतात, आणि स्वतः त्या अनुभवातून आपल्याला जावं लागतं. त्यानंतरच आपण याचं खरं उत्तर आपल्या अंतर्गाभाऱ्यामध्ये आपण मिळवू शकतो. त्यासाठी मुमुक्षु होणं आवश्यक आहे. त्यासाठी आत्मज्ञानाची पहिल्यांदा इच्छा करणं आवश्यक आहे. कारण मुमुक्षु आपण ज्याला म्हणतो, ज्याला मोक्षाची इच्छा आहे, ज्याला मुक्त होण्याची इच्छा आहे, ज्याला या जन्म मरणाचं सत्य जाणण्याची इच्छा आहे, ज्याला त्या तत्वाला जाणून घ्यायचं आहे की जे तत्व अमर आहे, आनंद घन आहे, व्यापक आहे, अनंत आहे.
एथ स्वामीचे काज, ना व्यापिके व्याज, परी मरणेशी झुंज नीच नव्हे. आणि हे अध्यात्म हे मरणाशी झुंज आहे, कारण तो मृत्यूच्या पलीकडे जाऊन आपल्या निज स्वरूपाला जाणतो. त्यासाठी त्याला मृत्यूला सामोरं जावं लागतं. त्यासाठी त्याला सर्व भयांची द्वारे उघडून निर्भीड होऊन त्या द्वारातून जावं लागतं. आणि हे सर्व सोपं आहे, कारण एकदा का हे भाव दृढ झाला की हे देह अविनाशी आहे, ह्याचा विनाश होणार आहे, तर हळूहळू आपलं भय, आपली भीती कमी होते. जर काही दिवसानंतर हे देह मरणार असेल तर तो साधक असं समजतो की हा देह आजच मेलेला आहे. मग त्याला कुठल्या प्रकारची भीती राहत नाही. तो रात्री अपरात्री कुठेही वावरू शकतो. त्याला भूतांची भीती नसते, त्याला मृत्यूची भीती नसते. ज्या व्यक्तीला असं समजा की ज्याला मृत्यूचीच भीती नाही, तर त्याला भूतांची भीती कशी असेल? मृत्यूची भीती नाही म्हणजे तो आता अनुभवाने जाणतो आहे की मी कधी मरत नाही आणि मी मेलेलोही नाही. मी फक्त या शरीरामध्ये शरीर धारण केलेलं आहे. आणि तो अनुभवाने आपण कशा प्रकारे जाणून घेऊ शकतो? जसं जसं आपण मनाचे स्वभाव ओळखू, मनाला आपल्या कंट्रोलमध्ये करू, तसं तसं आपण मनापासून अलिप्त होऊ. आणि ज्या वेळेस आपण पूर्णपणे मनापासून अलिप्त होऊ, मग त्यावेळेस आपल्या चित्तामध्ये आपण आपल्या निज स्वरूपाचा अनुभव आपल्याला येतो. आणि ते अनुभव आल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने समजतं की ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज कोणत्या ज्ञानाबद्दल, कोणत्या विठ्ठलाबद्दल, कोणत्या रामाबद्दल, त्या हृदयातल्या कोणत्या रामाबद्दल ते सांगत होते, ते आपल्याला कळून येतं. ऐसे मृत्यूवनी तिख, का घोटे कळत विख, डोंगर गिळता मुख न फाटे काही. तर या ठिकाणी श्रीकृष्ण महाराज अर्जुन महाराजाला सांगू लागलेत की योग मार्ग कसा आहे. तर योग मार्ग कसा आहे? ऐसे मृत्यूहुनी तिख, तर मृत्यूपेक्षाही अवघड आहे, मृत्यूपेक्षाही तिखट आहे. का घोटे कडत विख, डोंगर गिळता मुख न फाटे काय. जर मुखाने डोंगर गिळायचा म्हटलं तर ते शक्य आहे का? नाही. उष्ण वेडावे शीत वेढावे उष्ण पांगुरावे. तर हा योग मार्ग जो आहे तो अवघड आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगू लागले आहेत. म्हणून योगाची या वाटा, जे निघाले का सोबटा, तया दुःखाचा शेल वाटा भाग आला. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जे योगाच्या वाटेने निघालेले आहेत त्यांच्या जीवनामध्ये दुःखाचा वाटा आल्याशिवाय राहणार नाही. कारण शरीराला कष्ट, जर शरीराला कष्ट तर आत्म्यालाही कष्ट. आणि हे अवघड, अशक्य नाहीये, पण अवघड आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. पाहे पा लोहाचे चणे, किती अवघड आहे ते सांगतात. जय बोचरिया पडती खाणे, ते पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणू. जर लोखंडाचे चणे बोचऱ्या माणसाला खायला दिले तर त्याला ते चावतील का? ते तितकं अवघड ते योगाची वाट आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. मग तसे लोहाचे चणे जर त्याला खायला दिले तर त्याचं पोट भरेल का? त्याची शुद्धी होईल का? नाही होणार. म्हणून या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज सांगतात की भक्ती मार्ग हे ज्ञान मार्ग, गुरुचा सहवास आणि जो निर्भीड आहे, अंतर्मनाने जो निर्भीड आहे,
ज्याला मृत्यूचं भय नाही, भूतांचं भय नाही. लहानपणापासून आपल्याला भूतांचं भय दाखवलं जातं. पण ज्यावेळेस व्यक्ती प्रौढ होतो, विचार करायला लागतो, विचारशील प्राणी होतो, त्यावेळेस त्याने विचार केला पाहिजे, की जर मृत्यू येणारच असेल, तर भिवून जगण्यात काय अर्थ आहे? एकदा का तो या विचारांच्या पलीकडे जाऊन या जीवनामध्ये वागायला सुरुवात करतो, त्यावेळेस त्याला सत्याची प्रचिती येते, सत्याचा अनुभव येतो आणि तो या प्रकारे मुक्त होतो. तर या ठिकाणी आज आपण थांबूयात. या व्हिडिओमध्ये आज या क्षणी आपण थांबूयात. आपण माझे शब्द शांत चित्ताने ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद.